तेजवार्ता न्यूज नेटवर्क। लोहा पंचायत समितीत ऑपरेटर गायब, घरकुल लाभार्थ्यांची ससे होलपट। नांदेड जिल्ह्यातील लोहा पंचायत समितीमध्ये घरकुल योजनेशी संबंधित कामकाजासाठी असलेली ऑपरेटरची सीट सध्या रिकामी असल्याने ग्रामीण भागातील गरीब लाभार्थी, वृद्ध नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे। दूरदूरच्या गावातून प्रवास करून पंचायत समितीत येणाऱ्या लाभार्थ्यांना ऑपरेटर जागेवर उपलब्ध होत नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत। घरकुल योजनेतील विविध कामांसाठी लाभार्थ्यांना पंचायत समितीमध्ये येणे आवश्यक असते, मात्र संबंधित ऑपरेटर कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे अनेकांची कामे रखडल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे ऑपरेटरबाबत विचारणा केली असता नागरिकांना आज आले नाहीत, उद्या या, सोमवारी या, शुक्रवारी या अशी उत्तरे मिळत असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे। दूरच्या गावातून येण्यासाठी अनेक लाभार्थ्यांना वाहन भाडे, प्रवासाचा खर्च तसेच दिवसभराचा रोजगार बुडवावा लागतो। त्यानंतरही संबंधित अधिकारी किंवा ऑपरेटर उपलब्ध नसल्याने पुन्हा गावाकडे परतावे लागत आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लाभार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे। घरकुल लाभार्थ्यांनी लोहा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला थेट सवाल केलाय। ऑपरेटर कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे सामान्य नागरिकांची कामे का रखडत आहेत? संबंधित पदावर कायमस्वरूपी किंवा पर्यायी व्यवस्था का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। घरकुलाचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे कागदपत्रे, ऑनलाईन नोंदणी, लाभाच्या प्रक्रियेशी संबंधित कामे किंवा इतर आवश्यक बाबींसाठी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांची वेळेत कामे होणे अपेक्षित आहे। मात्र ऑपरेटर उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांची कुचंबणा आणि हेळसांड होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे। आता लोहा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि जिल्हा प्रशासन या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेतात आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था कधी करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले। तेजवार्ता न्यूजसाठी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा प्रतिनिधी नांदेड। कारण हा लोहा पंचायत समितीचा नीतिनियमाचा हा भोंगळ कारभार बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांना अनेक प्रश्नाला तोंड द्यावं लागतं। दुरून घरकुल लाभार्थी या ठिकाणी येतात आणि इथून परत गावाकडे जातात। कारण या ठिकाणी 11-12पर्यंत ह्या घरकुल विभागामध्ये कोणी दिसत नाही, कुठलाही कर्मचारी किंवा अधिकारी। कर्मचारी असतात, कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये काहीच नसते। कारण या ठिकाणचे जे ऑपरेटर आहेत, पाहू शकता ऑपरेटर बंद आहे। या ठिकाणी ह्या ऑपरेटरची जागा रिक्त आहे, खुली आहे। या ठिकाणी पण आपण पाहू शकता, या ठिकाणी ऑपरेटर कॉम्प्युटर आहे, ऑपरेटर्स गायब। हा नित्यनेहमीचा कार्यक्रम आपण लोहा पंचायत समितीचा भोंगळ कारभार पाहू शकता आपण लाईव्हमध्ये। मामा कुठून आलात? काय होतं? पैसे पण असं मागे 2-3 दिवस आला होता तुम्ही, परवाच्या म्हणजे शुक्रवारी पण आला होता। काय म्हणले साहेब? पैसे पडतात म्हणले होते ना तुम्हाला त्या दिवशी? येस नाही तो आलेच नाही, पडलेच नाहीत, पैसे पडले नाहीत, काहीच नाही। पाहू शकता आपण लोहा तालुका येथील भोंगळ कारभार, घरकुल विभागाचा भोंगळ कारभार हा नेहमीचाच प्रकार आहे। कदरून गेले गो माणसं कोणी येऊ नको, कॅन्सर चालू आहे। माणूस किती झोपला इथं पासून काम करणार नाही। इने आमचा भाऊ काम घरात जाणार नाही। बिडू आहे आता सगळ्या बिडूला उठलो, बिडू सायकली पुढे लागलो। काय झालं? काय झोपल्या? एक काम झालं नाही, कसं काय गड्या? एक घरकुलाच काम झालं नाही, पैसे द्यायचं काम होणे। कोणतं गाव तुमचं? हा सावरगावचे, नसलं सावरगाव। काय नाव तुमचं? शेख शाहजी गुरुसाहेब। बरं, मग का पंचायत समितीमध्ये घरकुलात का झोपल्या? काय मग काम झाले, पैसे द्यायचो काम हो म्हणून। हा भाऊ फोटो काढून गेली, इंडियनला म्हणलं करतो म्हणलं तर गेले काही। बरं, हा याने ताकीद आपली हां हा औषधी वाढवली होती, आपण काम केलं तिथं।
बरं सावकारी झोपी घेतो मी येणं पैसे टाकले तुला आले पैसे द्या पैसे नाही माझ्याकडे नाही असं झोपल्यानं पैसे टाकतील काय झोपून नाही बसा काय करावं पाहिजे आपल्याकडे पाहिजे पैसे नाही तुम्ही काय करा BDO साहेब येतात BDO साहेब म्हणले हं. काम करतो म्हणले काम केलं नाही रोजगार करू किती पाहिजे किती यायला काय म्हणजे पहिला हप्ता पडला काय 15,000 पडाय नंतर पैसे पडे नाहीत बरं हा फोटो बिटू काढली फोटो बिटो सगळे काढून घेतलेले फाईल दिली काय हा कोणाला दिली त्या बाईक दिले याच्यावर दिले भाऊ दिले ना उठा की मग असं झोपल्या नव्हते काय मी काय करणार नाही 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 उठून बसा पैसे पडायचे मी उठणार नाही कसं आहे उठून बसा हे ऑफिस होय उठणार नाही राजा उठणार अहो ऑफिस होय मामा हा?